राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची 22 जानेवारीला सोडत मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर आरक्षण सोडत निघणार, तर रोटेशन पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता। मुंबईच्या महापौर पदासाठी 2007च्या अधिनियमानुसार खुल्या पद्धतीने मतदान, गुप्त मतदान झाल्यास नगरसेवक क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता, आवाजी पद्धतीने महापौर निवड होणार। मुंबईत महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची कार्यशाळा। ताज लँड्स मध्ये नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर, तर नगरसेवकांचा ताज लँड्स हॉटेलमधील मुक्काम 1 दिवस वाढण्याचीही शक्यता। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कोणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। ठाणे महापालिकेत भाजपनं 2 वर्षांसाठी मागितलं महापौर पद, भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। महापालिकेत महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदेसेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांचा शिंदेसेनेला पाठिंबा, तर कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल। नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड, उद्या अधिकृत घोषणा होणार। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला। 21 जानेवारीला दोन्ही पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी। 21 तारखेला सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखला जाण्याची शक्यता। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला सुनावणी होणार। बांटी आयोगाच्या बाबतीतही न्यायालय काही निर्देश देण्याची शक्यता। कुर्ल्यात दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक